रत्नागिरीच्या तहसीलदारांची बदनामी, परशुराम कदम यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल। रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम नारायण म्हात्रे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी हातखंबा येथील परशुराम मारुती कदम यांच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कदम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता। या व्हिडिओमध्ये त्यांनी दावा केला होता की खानू येथील योगिता यशवंत सुवारे यांचा धान्य लाभाचा अर्ज तहसीलदार कार्यालयात 2 वर्षांपासून प्रलंबित होता। कदम यांनी स्वतः तहसीलदार म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना हे काम करण्यास सांगितले आणि त्यानंतरच म्हात्रे साहेबांनी ते काम केले। यासोबतच भविष्यात कोणाचे काही काम अडल्यास मला संपर्क साधा असे आवाहनही त्यांनी या व्हिडिओमध्ये केले होते। तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या व्हिडिओवर तीव्र आक्षेप घेतला आहे। हा व्हिडिओ लोकांमध्ये तहसीलदार कार्यालयातील कामकाजाविषयी संभ्रम निर्माण करणारा असून यामुळे आपल्या पदाची प्रतिमा डागाळली गेली आहे आणि सामाजिक लौकिकास बाधा पोहोचली आहे, अशी तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली। या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी परशुराम कदम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 356(2) अन्वये अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 91/2026 दाखल केला आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। याबाबत परशुराम कदम यांनी काय म्हटले आहे पाहूया। नमस्कार। आज दुपारी माझ्या इंस्टाग्रामच्या आणि फेसबुकच्या पेजला एक व्हिडिओ टाकली होती। तहसीलदार ऑफिसमधील एका महिलेचं 2 वर्ष काम प्रलंबित होतं आणि त्या विषयासाठी मी आदरणीय म्हात्रे साहेबांना विनंती करून तो काम पूर्णत्वास नेण्याची विनंती केली होती। एक व्हिडिओ आली, पण ती व्हिडिओ काही कारणास्तव डिलीट करावी लागते। त्या मंडळींना त्या व्हिडिओमध्ये असलेल्या काही जणांना त्रास नको, त्या माध्यमातून उगाच अडचण नको म्हणून ती व्हिडिओ डिलीट करतोय। पण आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की भविष्यात सुद्धा कोणाची अशी काही अडचण असेल तर नक्की मला संपर्क करा। मी आपणा सर्वांची कामं करण्यासाठी बांधील आहे। धन्यवाद।